पालक असो, विद्यार्थी असो किंवा शिक्षक असो, या सर्वांनाच आता एकच अपेक्षा लागली की 12वी बोर्डचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत की हा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आहे. तुम्हाला एक तारीख समजून जाणार आहे की त्या तारखेच्या आसपास तुमचा हा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. त्याचबरोबर आपण ती तारीख कोणत्या गोष्टीनुसार प्रेडिक्ट केली ते देखील तुम्हाला समजून जाणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा हा रिझल्ट आपल्या इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये कशा पद्धतीने रोल प्ले करणार आहे हे देखील तुम्हाला समजून जाणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन तुम्ही असाल, चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूया तर एनडीटीव्ही एज्युकेशन आणि त्याच्यानंतर द इंडियन एक्सप्रेस या जर्नल्सनी काय केलं, काही जर्नल्स पब्लिश केलेत. ओके, तर त्या जर्नल्समध्ये काय लिहिलेलं आहे तर महाराष्ट्र बोर्ड एचएससी रिझल्ट 2026, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन 12th मार्कशीट्स सून. इथं काय लिहिलंय त्यांनी सून ऑन डिजिलॉकर. हे पहा, डिजिलॉकर काय आहे तर एक शासनाचं गव्हर्नमेंटचं ऍप्लिकेशन आहे जिथं आपण आपले डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या सांभाळून म्हणजे स्टोअर करून ठेवतो. बरोबर, तुमचा जो रिझल्ट लागतो तो सर्वप्रथम डिजिलॉकरवर लागतो, महाराष्ट्र बोर्डच्या यांच्या वेबसाईटवर देखील लागतो. म्हणजे डिजिलॉकरवर आपल्याला कमिंग सून असं दाखवलेलं आहे. बरोबर, अकॉर्डिंग टू रिसेंट अपडेट ऑन अ डिजिलॉकर द बोर्ड इज लाईकली टू रिलीज द रिझल्ट शॉर्टली ऑन द ऑफिशियल वेबसाईट. ऑफिशियल वेबसाईट आहे ही बोर्डची. ओके, त्याच्यानंतर अँड रिझल्ट digillocker.gov.in वन्स डिक्लेअर द स्टुडंट विल एबल टू ऍक्सेस देअर प्रोव्हिजनल मार्कशीट ऑनलाईन. म्हणजे तुमचा हा जो रिझल्ट असणार आहे तर तो ऑनलाईन या पद्धतीचा रिझल्ट असणार आहे. आणि तो कधी लागणार आहे आता आपण पाहूयाच. बरोबर, म्हणजे हे आपल्याला कशावरनं समजलं की द इंडियन एक्सप्रेस, त्याच्यानंतर एनडीटीव्ही असेल, त्याच्यानंतर आणखीन भरपूर सारे असे जर्नलिझमचे पेजेस आहेत तर त्यांच्यावर ही माहिती रिलीज झाली आहे. आणि इथं रिझल्ट सून दाखवला, याचा अर्थ आपला रिझल्ट रेडी आहे. आणि ऑब्व्हियसली असणार कारण बोर्डची एक्झाम संपून भरपूर सारे दिवस झालेले आहेत. बरोबर, तर रिझल्ट रेडी रेडी आहे, तो फक्त डिक्लेअर करायचा राहिलाय. बरोबर, त्याच्यानंतर न पाहू आपण की लास्ट इयर रिझल्ट कधी लागला होता. तर हे पहा, एचएससी बोर्ड लास्ट इयर 2025 ला आपला जो रिझल्ट आहे तर तो 5 मे ला लागला होता. 5 मे ला दुपारी 1 वाजता रिझल्ट तो लागला होता आपला. 5 मे 1 PM ला रिझल्ट लागला होता. मग या वर्षी आपण कधी कन्सिडर करू शकतो समजून घेऊया. आपण व्हिडिओमध्ये एंगेज राहा. तत्पूर्वी एक महत्वाची किंवा बिग अनाउन्समेंट ज्याला आपण म्हणू की आपण तुम्हाला इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग मध्ये पूर्ण हेल्प करणार आहे. म्हणजे काय की जे मुलं आता सध्या सीईटी देणार आहेत त्यांचा रिझल्ट लागल्याच्या नंतर म्हणजे कधी सेकंड अटेम्प्ट झाल्याच्या नंतर आपण एक काउन्सिलिंग प्रोग्राम लॉन्च करत असतो. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की तुमचं म्हणजे तुम्ही ऍडमिशन घेतल्यापासून तर थेट तुमचं एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत ज्या काही स्टेप्स आहेत, तुमचे फॉर्म्स असो, तुमचे डॉक्युमेंट्स असो, त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म असो, कोणतं कॉलेज घ्यायला पाहिजे, कोणतं कॉलेज नाही घ्यायला पाहिजे, तुमचे महाडीबीटीचे फॉर्म्स असो, सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करतो. आणि ही जी काउन्सिलिंग असणार आहे तर ही आपण सह्याद्री ट्युटोरियल सोबत लॉन्च करणार आहे. त्याच्यामुळे आपल्या काउन्सिलिंगचा वेट करा. ओके, आता ही होती बिग अनाउन्समेंट. त्याच्यानंतर आपण पाहूया की या वर्षी रिझल्ट कधी लागू शकतो. तर पहा, लास्ट इयर 5 मे ला रिझल्ट लागलाय. या वर्षी पण सेम त्याच डेट्सला एक्झाम झाल्यात. एक्झामच्या डेट्स वगैरे काही चेंज झालेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे आपण एक्सपेक्ट करतो की 5 मेच्या आसपास तुमचा रिझल्ट लागेल. ओके, आता सध्या आज तारीख किती आहे तर आता पहा 29 एप्रिल तारीख आहे. त्याच्यानंतर समजा एप्रिल महिन्याचे 2-3 दिवस राहिलेत आणि त्याच्यानंतर मे, म्हणजे पुढच्या एका आठवड्याभरात तुमचा रिझल्ट तुमच्या समोर असणार आहे. ऑनलाईन तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट म्हणजे तुम्हाला एक तारीख समजली की 5 मे ला तुमचा हा रिझल्ट लागणार आहे किंवा 5 मे 6 मे होऊ शकतं, पण 6 मे होणार नाही. 5 मे 4 मे किंवा 3 मे सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. बरं, त्याच्यानंतर आता आपण समजून घेऊया की तुमचा रिझल्ट उपयोगी कशासाठी आहे. आपल्याला कशाला रिझल्ट पाहायचा ना की त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचंय. म्हणजे पहा, तर ग्रुपिंग क्रायटेरिया नावाचा एक प्रकार असतो. तर त्यासाठी आपल्याला तुमचा रिझल्ट उपयोगी आहे. ग्रुपिंग क्रायटेरिया म्हणजे काय की थोडक्यात एक फिल्टर आहे. फिल्टर कशासाठी, तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचंय ना, भले ते कोणतेही जा, सीओईपी मध्ये जा नाही तर कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जा, तर त्या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी किंवा आपली जी सीईटीची वेबसाईट आहे तर सीईटीच्या वेबसाईटवर रजिस्टर करण्यासाठी म्हणजे कॅप ऍडमिशनसाठी रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला 12वीत काय असे ठराविक मार्क्स आहेत तर ते आणणं गरजेचं असतं. त्याला आपण म्हणतो ग्रुपिंग क्रायटेरिया. आता तो कशा पद्धतीने समजून घेऊया. ग्रुपिंग क्रायटेरिया म्हणजे बेसिकली काय, जर तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपले मेन सब्जेक्ट कोणते येतं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे 3 आपले मेन सब्जेक्ट आहेत. बरोबर, तर आणि जर तुमची ओपन कॅटेगरी असेल, कोणती कॅटेगरी असेल, ओपन कॅटेगरी. आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे किती मार्क्सचं आहे आपलं, तर हे आहे 300 मार्क्सचं. बरोबर, जर तुमची ओपन कॅटेगरी आहे तर या 300 पैकी तुम्हाला 135 मार्क्स आले पाहिजेत. किती, 135. 134 आले तर चालतंय. 134
ते 135 मिनिमम एवढे मार्क्स तुम्हाला आले पाहिजेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मिळून. कधी जर तुमची ओपन कॅटेगरी असेल तर. तेच जर तुम्ही एखाद्या रिझर्व्ह कॅटेगरीमधनं आहात. रिझर्व्ह कॅटेगरी कोणत्या आहेत? ओबीसी आहे, एसबीसी आहे, एससी आहे, एसटी आहे, एससीबीसी आहे, व्हीजेएनटी, ईडब्ल्यूएस, पीडब्ल्यूडी आणि ऑर्फन. या प्रकारच्या एखाद्या कॅटेगरीमधनं बिलॉंग जर तुम्ही करत असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला 120 म्हणजे 119 टू 120 मार्क्स तुम्हाला आले पाहिजेत. ओके, याच्यापेक्षा जास्त आलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण मिनिमम एवढे मार्क्स तुम्हाला पाहिजेत. त्याच वेळेस तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. तर हा आहे आपला ग्रुपिंग क्रायटेरिया. म्हणजे काय? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या तिन्ही विषयात मिळून जर ओपन असाल तर 134 ते 135 मार्क्स आले पाहिजेत. त्याच्यापेक्षा जास्तही चालतील, चालतील, फक्त कमी नको. आणि जर तुम्ही कॅटेगरीमधनं असाल कोणत्या, तर त्या ठिकाणी तुम्हाला 119 ते 120 मार्क्स हे आले पाहिजेत. बरं, पण समजा जर हे मार्क्स नाही येत एवढे, ओके, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मिळून समजा मला जर इथं 100च मार्क्स येत असतील, तर त्यावेळेस मी काय करू शकतो? कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो का? तर घेऊ शकतो. कधी? जर तुमची एक लाईफलाईन आहे, तर ती पूर्ण झाली तर. सब्जेक्ट रिप्लेसमेंट लाईफलाईन. त्याच्यामध्ये काय? तर फिजिक्स जे आहे, तर ते तुमचं मार्क्स चेंज करता येत नाहीत. मॅथमॅटिक्स आहे तसं राहतं, ते मार्क्स कन्सिडर होणार. फक्त जो तुमचा केमिस्ट्री आहे, तर केमिस्ट्रीला आपण रिप्लेस करू शकतो कोणत्या सब्जेक्टनी? तर तुमचे बायफोकल सब्जेक्ट जे आहेत त्याने किंवा बायोलॉजीने केमिस्ट्रीला आपण रिप्लेस करू शकतो. म्हणजे काय? समजा केमिस्ट्रीचे जर तुमचे व्यवस्थित मार्क्स नसतील किंवा या सब्जेक्टमध्ये कोणतेही व्यवस्थित नसेल, पण जर आपण बायफोकल सब्जेक्ट जर तिथं टाकला, त्याचं जर व्यवस्थित ग्रुपिंग क्रायटेरिया होत असेल, आपला क्रायटेरिया जर सॅटिस्फाय होत असेल, तर त्या ठिकाणी आपण केमिस्ट्रीला रिप्लेस करू शकतो. बरं, केमिस्ट्रीला आपण कशा-कशाने रिप्लेस करू शकतो? इंग्लिशने करू शकतो, तर नाही करू शकत. मग ते कोणत्या सब्जेक्टनी करतो? सांगतो तुम्हाला. तर केमिस्ट्री जो सब्जेक्ट आहे आपला इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी, पीसीबीसाठी म्हणजे काय? फार्मसी ऍडमिशनसाठी हे वेगळी क्रायटेरिया आहे. याचा वेगळा क्रायटेरिया आहे. इंजिनिअरिंगसाठी वेगळा क्रायटेरिया आहे. तर केमिस्ट्रीला आपण बायोटेक्नॉलॉजीने रिप्लेस करू शकतो. जसं सांगितलं बायोलॉजीने करू शकतो. कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी मोस्ट ऑफ स्टुडंटचे हे सब्जेक्ट्स आहेत. त्यानेही करू शकतो. ॲग्रीकल्चरने करू शकतो. इंजिनिअरिंग ग्राफिक्सने करू शकतो. बिझनेस स्टडीजने करू शकतो. एंटरप्रेन्योरशिपने करू शकतो आणि टेक्निकल व्होकेशनल या सब्जेक्टने रिप्लेस करू शकतो. कोणत्या सब्जेक्टने रिप्लेस करू शकत नाही? जिओग्राफीने करू शकत नाही. इंग्लिशने करू शकत नाही. मराठी आणि हिंदीने करू शकत नाही. मग समजलं तुम्हाला नक्की कोणते आपले अप्रूव्ड सब्जेक्ट्स आहेत? बरं. त्याच्यानंतर ना अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तर पहा, आता आपला जो सीएस आहे, तर सीएस कुठे गेला? ओके, कॉम्प्युटर सायन्स. सीएस जो आहे, तर सीएस असतो 200 मार्क्सचा, बरोबर? आणि सीएस मध्ये मुलांना चांगले मार्क्स हे पडतातच. म्हणजे एक्झामला व्यवस्थित जरी नाही परफॉर्म केलं, तर प्रॅक्टिकल्स वगैरेचे मार्क्स देऊन चांगले मार्क्स पडतात. मग त्यावेळेस तिथं मार्क्स किती पैकी कन्सिडर होतात? 200 पैकी? तर नाही. तुमचे सीएसचे जे मार्क्स आहेत म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला इथं समजावून सांगतो. ओके, आता हे कशासाठी? फक्त जे सब्जेक्ट 200 पैकी आहेत ना, तर त्याला 100 पैकी कन्सिडर करतात. बरोबर? म्हणजे समजा सीएसला तुम्हाला जर समजा 200 पैकी जर समजा 200 पैकी जर तुम्हाला 100 मार्क्स असतील, बरोबर? सीएस या सब्जेक्टला, तर 100 पैकी तुमचे किती मार्क्स होणार? तर 100 पैकी ते होणार तुमचे 50 मार्क्स. म्हणजे तुमचे इथं 100 मार्क्स नाही कन्सिडर करणार. इथं तुमचे 50 म्हणजे 100 पैकी जे मार्क्स येतात, तर ते कन्सिडर करणार. बरोबर? तर याला काय म्हणायचं? बायफोकल स्केलिंग रूल. म्हणजे या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. सब्जेक्ट रिप्लेसमेंट ही तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला एक आयडिया आली कशा-कशा पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी हँडल करू शकताय. मग आपण आता या व्हिडिओमध्ये काय पाहिलं? तर या व्हिडिओमध्ये आपण आपली डेट पाहिली, रिझल्ट कधी लागू शकतो आणि त्याच तारखेला लागणार आहे. त्याच्यामुळे ती काळजी तुम्ही करू नका. त्याचबरोबर रिझल्ट हा कुठं पाहायचा आहे तुम्हाला? तर महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायचा आहे किंवा डिजिलॉकर या ॲप्लिकेशनवर सुद्धा तुम्ही तो पाहू शकता. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? तर आपण पाहिलं तुमचा रिझल्ट कशासाठी उपयोगी आहे आपल्याला? तर तो आपल्याला रिझल्ट उपयोगी आहे ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी. ग्रुपिंग क्रायटेरिया म्हणजे काय असतो? ते सुद्धा आपण पाहिलं. कॅटेगरीसाठी किती मार्क्स लागतात? ओपनसाठी किती लागतात? ते देखील आपण पाहिलं. त्याच्यानंतर जर तेवढे मार्क्स भरत नसतील, तर काय आपल्याकडे लाईफलाईन किंवा एक अटेम्प्ट आहे, तो देखील आपण पाहिला आणि त्याचेही आपण काही रूल्स पाहिले. मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑल द बेस्ट.